मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पाहिलं की नंदिनीच्या लग्नासाठी सर्वजण हे गावी आलेले असतात आणि तिथे गेल्यानंतर दौलत मामा हा सर्वांना गावच्या रीतीभाती सांगत असतो. त्यानंतर ढोल ताशे बँड बाजा सगळं काही मामाने व्यवस्था केलेली असते, कारण नंदिनी आणि पार्थ आणि त्यांच्या कुटुंबाचं स्वागत करायचं असतं म्हणून. तेव्हा आता सर्वजण खूपच खुश असतात. तर आता मामा आणि गावकरी म्हणतात, एकदा आमच्या इथे मुलामुलीचं लग्न ठरवलं की आम्ही वऱ्हाडी किंवा नवरा मुलामुलीला अजिबात गावच्या वेशीतून बाहेर जाऊ सुद्धा देत नाही. असं म्हणून ज्या काही रीतीभाती असतात ते सगळे काही आता मामा सांगत असतात. त्यानंतर माई असते, तिला पुढचं सगळं काही भविष्य दिसत असतं. तर माई ही मंदिरामध्ये सर्वांना घेऊन जाते. तेव्हा मामा हा माईला बोलतो, अगं आमच्या नंदिनीला आशीर्वाद दे, कारण तिचं पार्थबरोबर लग्न ठरलं आहे. तेव्हा माई जोरात शंख वाजवते आणि पुढे येते. तेव्हा माई दौलत मामाला सांगते की मामा रे, हा आशीर्वाद तर देवीकडून घ्यायचा असतो. मी आशीर्वाद देणारी तरी कोण? त्यानंतर तेथे उभ्या असणाऱ्या गुरुजींना ती सांगते की तुम्ही पुढे या. तेव्हा गुरुजी नंदिनीला अगोदर गंध लावतात आणि आशीर्वाद देतात की सुखी राहा, सौभाग्यवती राहा. तेवढ्यातच नंदिनीचा रुमाल हा खाली पडतो, म्हणून पार्थ तो घेण्यासाठी खाली वागतो आणि तो रुमाल जेव्हा घेत असतो ना, तेवढ्यातच जीवा हा समोर येतो. तर गुरुजींना वाटतं की हाच नवरा मुलगा आहे. आता त्यांचाही गैरसमज झालेला असतो, त्यामुळे ते चुकून जीवाच्याच कपाळाला गंध लावतात आणि त्याच्या हातामध्ये नवरा मुलगा म्हणून आशीर्वाद देऊन आता पानाचा विडा ठेवतात. तुमचं लग्न हे अगदी निर्विघ्नपणे पार पडेल असं सांगतात. तेव्हा हे ऐकून आता नंदिनी ही जीवाकडे पाहतच राहते आणि मोठ्यानेच बोलते की जीवा, अरे तू इथे पुढे कसा? तेव्हा पार्थ रुमाल हातात घेऊन आश्चर्याने जीवाकडे पाहत असतो. घरातील सर्वजण टेन्शनमध्ये येतात. इथे गुरुजींकडून खूप मोठी चूक झालेली असते. आता देवीचा आशीर्वाद हा जीवा आणि नंदिनीच्या लग्नासाठी गुरुजींनी दिलेला असतो. तेव्हा ते पाहून आता सर्वांना मोठा धक्काच बसतो. हा सर्वजण आता जीवा आणि नंदिनीकडे पाहतच राहतात. तर काव्याला खूप वाईट वाटतं. दुसरीकडे रम्या आता याच भ्रमात असते की पार्थ मला या अशा अवस्थेत सोडून कुठेही जाणार नाही. परंतु आता रम्याचं कुणीही न ऐकता, खास करून पार्थने न ऐकता, तो आता मानिनी आणि जीवाच्या सांगण्यावरून लग्नाच्या ठिकाणी पोहोचलेला सुद्धा असतो. आणि हेच सगळं काही वसू रम्याला जेव्हा सांगते ना, तेव्हा रम्याला खूप मोठा धक्का बसतो. आता रम्या ही चवताळूनच उठते आणि म्हणते की मी पार्थ आणि नंदिनीला सोडणार नाही. आता या नंदिनीमुळे माझा स्वप्नभंग झालाय. काहीही झालं तरी पार्थचं लग्न मी नंदिनीबरोबर होऊच देणार नाही, कारण माझ्या भावनांशी खेळून आता पार्थने हा जो काही लग्नाचा डाव मांडला आहे ना, मी तो त्याचा डाव उद्ध्वस्त करणारच, अशी ती शपथच घेत असते. तिच्या डोळ्यामध्ये पार्थ आणि नंदिनीविषयीचा राग प्रचंड दिसत असतो. एवढं सगळं करूनही, माझ्या जीवाशी खेळ करूनही पार्थने माझं ऐकलंच नाही. यामुळे पूर्णपणे रम्या खचून गेलेली असते. परंतु आता याच प्रेमाचं रूपांतर बदलामध्ये झालेलं असतं. काहीही झालं तरी तिला त्याचा आता बदला घ्यायचाच असतो. नंदिनीमुळे मला माझं प्रेम मिळालं नाही, मी तिला संपवणारच, असं आता ती म्हणते. मग आता वसूला हाताशी धरून ती एक खूप मोठा असा प्लॅन करते. त्या दोघीही आता त्या प्लॅनमध्ये असतात. दोघीही ठरवतात की पार्थ नंदिनीला धडा हा शिकवायचाच. या घरातील सर्वांनी आता रम्या दुःखच दिलं आहे, परंतु या दुःखाची भरपाई कशी करायची ना, मला चांगलंच माहीत आहे. आता आपण कुणाला मारायचं नाही, जिवंतपणीच त्यांना मरण यातना द्यायचा, असं काहीतरी आता वसू मनाशी ठरवते. मग त्यानंतर रम्या म्हणते, माझं प्रेम त्याने नाकारलं, लाथडलं. आता त्याला त्याचं प्रेम कधीही मिळणार नाही आणि मी ते मिळूनसुद्धा देणार नाही, असं मनाशी तिने ठरवलेलं असतं. त्या मायलेकींच्या मनात घरातील सर्वांच्या विरोधातली आता आग पेटलेली असते. त्याच आगीचा आता मित्रांनो खूप मोठा भडका उडणार असतो.
आता रम्या पुन्हा पुन्हा तिचं दुःख वसूसमोर सांगत असते. त्यामुळे वसूला आता सर्वांचाच खूप राग येतो आणि रम्याची ही अशी अवस्था तिला पाहवत नाही. आता आपल्या लेकीची समजूत काढायची म्हणून वसू ही रम्याला सांगत असते, बाळा हे बघ बघ तुझं सुख माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि तुला ते मी मिळवून देणारच. इकडे घरातील सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलेला असतो, कारण गुरुजींचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो की जीवा हाच नवरा मुलगा आहे. कारण त्यांनी पानाचा विडा हा जीवाच्याच हातात चुकून दिलेला असतो आणि नंदिनी व जीवालाच टिळा लावलेला असतो. देवी आई वेळोवेळी हात संकेत देत असते की या लग्नामध्ये खूप मोठा ट्विस्ट येणार आहे, विघ्न येणार आहे. नंदिनी जीवाचं लग्न होणार आहे, त्याचबरोबर पार्थ आणि काव्याचंच लग्न होणार. कारण ज्यावेळी नंदिनी माईंचा आशीर्वाद घेण्यासाठी पुढे गेलेली असते तेव्हा मात्र माईंचा चेहरा हा पडलेला असतो. कारण नंतर काय होणार ना हे सगळं काही त्यांना दिसत असतं. पुढची भविष्यवाणी त्यांना समजलेली असते. काहीतरी गडबड होणार, जीवा नंदिनीचं लग्न होणार असं त्यांना सारखं सारखं वाटत असतं आणि देवी आईने कौलसुद्धा तसाच दिलेला असतो. पण या क्षणी माई या कुणाचं मन दुखवत नाही, कुणाला काही बोलूनसुद्धा दाखवत नाही. काही वेळानंतर आता नंदिनी स्वतःहूनच म्हणते, अहो माई, अहो गुरुजी, तुमचे काहीतरी गैरसमज झालाय. नवरा मुलगा हा जीवा नाही तर पार्थ आहे. घरातील सर्वजण टेन्शनमध्ये येतात, कारण आता जीवाच्या हातात पानाचा विडा पडलेला असतो. पण आता नंदिनी स्वतःहून तो गैरसमज दूर करते आणि पार्थला पुढे बोलवते. तेव्हा पार्थ आता लगेच पुढे येतो, परंतु आता पानाचा विडा हा जीवाच्याच हातात आल्यामुळे देवी आईचा तो खूप मोठा संकेत असतो. जीवा हा लगेच तो पानाचा विडा पार्थच्या हातावर देतो आणि सॉरी दादा असं म्हणतो. तेव्हा इट्स ओके असं पार्थ म्हणतो. पार्थ नंदिनी हे दोघेही आता पुन्हा एकदा देवी आईचा जोडीने आशीर्वाद घेतात. परंतु खरं तर माई आता त्या दोघांकडे पाहतच राहतात आणि त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. त्यानंतर घरातील सर्वजण आता बाजू सावरत म्हणतात की काही हरकत नाही, गैरसमज झाला होता, होतं असं चुकून, त्यामुळे तुम्ही या दोघांना आशीर्वाद द्या. तेव्हा माई आणि गुरुजी दोघेही मिळून पुन्हा एकदा पार्थ नंदिनीला आशीर्वाद देतात. तर काव्या जीवाला हळूच म्हणते, हे काही जीवा, नेहमी गडबड करत असतो. त्यावेळी जीवा म्हणतो, अगं सगळं हे अचानक झालं, मला काही माहीत होतं का? मला वाटलं की आता आपल्याला जोडीने आशीर्वाद घेता येईल म्हणून मी पटकन पुढे गेलो. मग आता काव्याचा चेहरा जरा पडलेलाच असतो, कारण मंदिरात जात असताना सुद्धा जेव्हा तिचा पाय अडकून ती पडणार असते तेव्हा पार्थनेच तिला पकडलेलं असतं. गुरुजींनी नंदिनी ताईचा होणारा नवरा म्हणून जीवाच्या हातात पानाचा विडा दिलेला असतो आणि हे सगळं काही उलटच का घडतंय असं काव्याला मनातून कुठेतरी वाटत असतं. त्यामुळे ती थोडी का होईना डिस्टर्ब असते. तर जीवा तिला आता म्हणतो की एवढाही विचार तू करू नको, मी तुझ्याबरोबर कायम असणार आहे, आपल्या दोघांचंच लग्न होणार आहे. तेव्हा कुठे काव्याच्या जीवात जीव येतो. दुसरीकडे वसू म्हणते, धनंजयमुळे माझा नवरा गेला, धनंजयला अजिबात असं मी सुखात पाहू शकत नाही. विक्रमने त्याला मदत केली नसती तर तो आता जेलमध्ये असता, परंतु विक्रमने स्वतःच्या बहिणीची बाजू न घेता लगेच त्या मित्राची बाजू घेतली धनंजयची. आणि आता सुद्धा स्वतःच्या बहिणीच्या मुलीचं सुख कशात आहे हे त्याला दिसत नाही, मित्राच्या मुलीचं सुख, स्वतःच्या मुलाचं सुख कशात आहे हे त्याला दिसतंय. त्यामुळे आता या दोघांनाही मी सोडणार नाही. आता 20 वर्षानंतर पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती होतीये असं आता वसूला वाटत असतं, कारण 20 वर्षांपूर्वी नवरा हा त्या धनंजयमुळे गेला आणि आता या धनंजयमुळेच पुन्हा एकदा माझ्या रम्याला त्रास होतोय. म्हणजे धनंजयची मुलगी नंदिनी ही पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती करते की काय असं वसूला मनातून वाटतं. कारण नंदिनीमुळे रम्याच्या लग्नाचं स्वप्न आता भंग पावणार असतं. ती म्हणते की एवढे वर्ष मी दुःख भोगलं, एकटी राहते, आता माझ्या लेकीच्या सुखात येणाऱ्या प्रत्येकाला मी धडा हा शिकवणारच. त्यामुळे त्या मायलेकी आता काही माणसांना हाताशी धरतात, काय काय करायचं हा सगळा त्या गुंडांना प्लॅन सांगतात.
तेव्हा ते काम करण्यासाठी आता वसूने खूप मोठी रक्कमसुद्धा मोजलेली असते. काही वेळानंतर आता ती लगेच मंजूला कॉलसुद्धा करते आणि विचारते की तुम्ही पोहोचलात का? मंजू म्हणते हो आम्ही पोहोचलो. तिथे जे काही घडतंय ना ते सगळं काही आता मंजू ही वसूला सांगते. वसू म्हणते मंजू तू तिकडे लग्नासाठी गेली आहेस तर माझं एक खूप मोठं काम करायचं. त्यावेळी काय काम करायचं ते फक्त तू मला सांग, असं आता वसू मंजूला सांगते. तेव्हा मंजू म्हणते की ठीक आहे. मग आता इथे होणाऱ्या प्रत्येक हालचाली त्याबरोबर जे काही लग्नाचे विधी होत आहे ना मी तुला कळवतच राहील, असं आता मंजूने वसूला सांगितलेलं असतं. आता ज्या वाड्यावर नंदिनी आणि पार्थचं लग्न होणार असतं त्या वाड्यावर आता धनंजय त्याचबरोबर विक्रम हे दोघेही जातात आणि तेथे सर्व तयारी झाली की नाही हे पाहत असतात. तेव्हा खूप छान अशी दौलत मामाने अगोदरच तयारी करून घेतलेली असते. दौलत मामा तेथे येतात आणि विचारतात की काय कशी तयारी झाली आहे. तेव्हा विक्रम आणि धनंजय म्हणतात लाडक्या भाचीच्या लग्नासाठी खूप छान तयारी तू करून घेतली आहे दौलत. ते दोघेही आता दौलतचे खास करून आभार मानतात आणि लाडक्या भाचीच्या लग्नासाठी खूप छान तयारी केल्याचं म्हणतात आणि मागे काही चुकलं असेल तर आम्हाला नक्की माफ करा असंही ते दोघे म्हणतात. तेव्हा दौलत म्हणतो मागचं सगळं काही आता सोडून द्या. आता लग्नाच्या तयारीमध्ये कोणतीच कसूर ठेवायची नाही. ती धूमधडक्यात माझ्या नंदिनीचं लग्न आता व्हायलाच पाहिजे आणि हे माझं कर्तव्य आहे असं मामा म्हणतात. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी लग्नाचे सर्व विधी चालू झालेले असतात. आपापल्या प्रथेप्रमाणे पार्थ आणि नंदिनीच्या लग्न सोहळ्याचे सर्व विधी होणार असतात. तेथे रीतीभातीसुद्धा पाळल्या जाणार असतात. घरातील सर्वांच्या आनंदाला आता पारावारा राहिलेला नसतो. सर्वजण खूप खुश असतात. नंदिनी खूप छान अशी तयार होऊन मेहंदीच्या कार्यक्रमासाठी येते. तिच्या हातावर आता पार्थच्या नावाची मेहंदी रंगलेली असते. तर पार्थने सुद्धा नंदिनीच्या नावाची मेहंदी आता त्याच्या हातावर काढलेली असते. लग्न होणार या विचाराने ते दोघेही खूप खुश असतात. त्या दोघांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेजसुद्धा आलेलं असतं. आता मेहंदीचं फंक्शन सुरू झाल्यानंतर मंजू लगेच वसूला तशा अपडेट देत असते. तर आता दुसऱ्या दिवशी हळदीचा कार्यक्रमसुद्धा असतो. तेव्हा सर्वजण खूप छान प्रकारे हळदीचा कार्यक्रमसुद्धा एन्जॉय करतात. मग आता संगीताचा कार्यक्रमसुद्धा होतो. तेव्हा पार्थ आणि नंदिनी एक रोमॅन्टिक असा डान्स करतात. तेव्हा सर्वजण त्या दोघांच्याही डान्सला अशी भरभरून दाद देतात. काही वेळानंतर आता जीवा आणि युग त्याचबरोबर आरू आणि काव्या हे सर्वजण मिळून आता सगळं मागचं काही विसरून डान्स करत असतात. त्यानंतर धनंजय, विक्रम त्याचबरोबर मानिनी आणि शारदा हे सर्वजण मिळून आता एक भन्नाट असा परफॉर्मन्स करतात. तेव्हा सर्वजण आता त्या जोड्यांसाठी टाळ्या वाजवतात. सर्वजण खूप खुश असतात. आता संगीत सोहळा झाल्यानंतर तिसरा दिवस उजडतो. तो लग्नाचा दिवस असतो. सगळीकडे अगदी सगळ्यांची धावपळ सुरू असते. सर्वजण छान असे तयार होत असतात. नंदिनी पार्थचं लग्न होणार असतं. आपापल्या परीने सर्व जबाबदारी सर्वजण पार पाडत असतात. आता नंदिनीसुद्धा अगदी छान अशी नवरीच्या लुकमध्ये तयार होत असते. तर दुसरीकडे पार्थसुद्धा आता नवरदेवाच्या लुकमध्ये तयार होत असतो. आता पार्थला असं वाटत असतं की कधी एकदा मी नंदिनीला नवरीच्या लुकमध्ये पाहील. तो आता खूपच त्यासाठी एक्साईट असतो. तर जीवाही अगदी छान असा तयार झालेला असतो. मग तो सारखाच पार्थला चिडवत असतो की नंदिनीला बघण्याची तुला घाई झाली आहे ना. तेव्हा पार्थ म्हणतो हो. मग पार्थ आता असं बोलून खूप लाजत असतो. तर दुसरीकडे काव्या आणि आरूसुद्धा नंदिनीला खूप चिडवत असतात की तुझ्या मनात आता लाडू फुटत असतील. कधी एकदा तू पार्थ जिजूंना पाहतीये. मग आता नंदिनीसुद्धा इकडे खूपच लाजत असते. नंदिनीचं सगळं काही छान आवरून होतं. तेव्हा काव्या आणि आरू या दोघीही नंदिनीला म्हणतात ताई तू इथेच थांब, थोड्या वेळात आम्ही येतो तुला घेण्यासाठी. मग आता नंदिनी ठीक आहे असं म्हणते आणि पार्थच्याच आठवणीत रमते. दुसरीकडे ठरल्याप्रमाणे आता वसू आणि रम्याने प्लॅन केलेला असतो. त्या गुंडांना तेथे त्या लग्नाच्या ठिकाणी त्या वाड्यावर तिने पाठवलेलं असतं. आता एकटी नंदिनी त्या रूममध्ये आहे हा फायदा घेऊन ते गुंड नंदिनीला किडनॅप करतात आणि तेथून घेऊन जातात. हे कुणाला समजतसुद्धा नाही. इकडे लग्नाची सर्व तयारीसुद्धा झालेली असते.
तेव्हा काही वेळाने गुरुजी म्हणतात, नवरी मुलीला घेऊन या. त्यावेळी शारदा आणि मानिनी या घरातील सर्वजण काव्या आणि आरूला म्हणतात, तुम्ही दोघी करावल्या आहात ना, जा आणि तुमच्या ताईला इकडे घेऊन या. तेव्हा त्या दोघीही आता आतमध्ये जातात. रूममध्ये गेल्यानंतर तेथे आता नंदिनीला म्हणतात, चला पटकन नंदिनी ताई, पारजीजी तुमची वाट पाहत आहेत. परंतु समोर खुर्चीवर नंदिनी बसलेलीच नसते. मग आता त्या जरा घाबरतात. त्यांना वाटतं की बाथरूममध्ये असेल नंदिनी. मग नंदिनी ताई असं आतमध्ये त्या डोकावत म्हणतात. परंतु नंदिनी तेथेही नसते. आता त्या दोघींचं टेन्शन खूप वाढतं. काय करावं? नंदिनी ताई तर इथे कुठेच नाही. कुठे गेली असेल? हा प्रश्न त्या दोघींनाही पडलेला असतो. त्या घाबरतात. खूप वेळ शोधून देखील नंदिनी आता त्यांना सापडत नाही. त्या दोघीही ठरवतात आईबाबांना सांगायचं. मग जेव्हा त्या दोघीही आईबाबांना ही गोष्ट सांगतात, तेव्हा खरं तर धनंजय शारदाला मोठं टेन्शन येतं की आता करायचं काय. पार्थसुद्धा नंदिनी कधी येते याची बाहेर वाट पाहत असतो. परंतु मंडपामध्ये आता नंदिनी अजूनही आलेली नसते. त्यामुळे आता गुरुजी म्हणतात, मुहूर्त टळून चालला आहे, लवकरात लवकर नवरी मुलीला बोलवा. नंदिनी कुठे गेली प्रश्न हा विक्रम आणि मानिनीला पडतो. त्यानंतर विक्रम आणि मानिनी विचारतात, धनंजय काही गडबड आहे का? तेव्हा पूर्ण वाडा शोधला तरी नंदिनी कुठेच नाही रे. कोणी किडनॅप केलंय की काय हे सुद्धा कळत नाही, असं धनंजय म्हणतो. त्यावेळी आता विक्रमच्या पायाखालची जमीनच सरकते. शारदा आता रडू लागते. सर्वजण तिला धीर देतात. मग आता इकडे गुरुजी म्हणत असतात, प्रथेप्रमाणे तुम्हाला या वाड्यामध्ये जोडीचं तरी लग्न लावावंच लागणार आहे. त्याशिवाय अजिबात कुणीही वेश ओलांडून जायचं नाही. त्या पार्थच्या कानावर सुद्धा ऑलरेडी ही गोष्ट गेलेली असते की नंदिनीला तरी किडनॅप केलं आहे. त्यावेळी आता पार्थ म्हणतो, मी माझ्या नंदिनीला शोधण्यासाठी जातो. परंतु आता वेश ओलांडायची नाही असं आता सर्वजण म्हणतात. त्यामुळे कुणीच त्याला कुठे जाऊ देत नाही. मग आपल्या भावासाठी जीवा हा पुढाकार घेत म्हणतो की दादा, हे बघ तू इथेच थांब. तुझा भाऊ आहे ना जीवा, नंदिनीला घेऊन येईल. तोपर्यंत तू इथेच थांब, मी तिला शोधून घेऊन येतो. मग आता असा तो शब्द देऊन वाऱ्याच्या वेगाने धावतच तिकडे जातो. नंदिनीला तो शोधत असतो. अख्खा गाव तो अक्षरशः पालथा घालतो. परंतु नंदिनी त्याला अजूनही दिसलेली नसते किंवा कुठेही सापडत नसते. इकडे लग्न मंडपात वऱ्हाडी मंडळी जे आलेले असतात ते आपापसात कुजबुजत असतात की हे काय होतंय, हा तर अपशकुन नाही ना, कारण मुलगी या वाड्यामध्ये नाही. सर्वजण खूप टेन्शनमध्ये आलेले असतात. मुहूर्तसुद्धा आता टळून चाललेला असतो. गुरुजी म्हणतात, लग्न हे मुहूर्तावरच झालं पाहिजे. धनंजय विक्रम हे आपापसात सारखे बोलत असतात, जीवाकडून अपडेट घेत असतात. आता गावकरी विक्रम आणि धनंजयला फोर्स करत असतात, या वाड्यामध्ये लग्न हे झालंच पाहिजे, ते पण मुहूर्तावर. आता सर्वांसमोर खूपच मोठा प्रश्न निर्माण झालेला असतो. काय करायचं पुढे? आता शारदा आणि धनंजय हे दोघेही ठरवतात की आता काव्याला या लग्न मंडपामध्ये उभं केल्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही आहे. त्यामुळे आता ते दोघे नवरा बायको तसा निर्णय घेतात. काव्याला त्या निर्णयाविषयी सांगतात. परंतु काव्याच्या पायाखालची जमीन सरकते. ती नाही म्हणते. मग आता आम्ही आजपर्यंत तुझ्याकडे काही मागितलं नाही. आज आमची इज्जत वाचवण्यासाठी तुला हे करावंच लागेल बाळा, असं आता काव्याला ते सांगतात. आता काव्यालाही समजतं आपल्यापुढे दुसरा ऑप्शनच नाही आहे. मग इकडे पार्थला सुद्धा विक्रम तसं सांगतो की तुला काव्याबरोबर लग्न करावं लागेल. पार्थ म्हणतो, नाही, माझा जीव नंदिनीमध्ये गुंतलाय आणि नंदिनीला असं वाऱ्यावर सोडून मी काव्याबरोबर नाही लग्न करू शकत. परंतु आता सर्वजण खूपच फोर्स करतात. त्यामुळे आता काळजावर दगड ठेवून काव्या आणि पार्थला लग्न करावंच लागतं. आता त्या दोघांचाही नाईलाज असतो. ते दोघं एकमेकांचा हात पकडतात आणि लग्न मंडपात येतात. सर्वजण आश्चर्याने त्या दोघांकडे पाहत असतात, कारण आता त्या दोघांचाही नाईलाज असतो. सर्वांनी खूपच फोर्स केल्यामुळे त्या दोघांकडे कोणताच ऑप्शन राहिलेला नसतो. तर आता जेव्हा ते आता लग्नाचे विधी पार पाडत असतात, तेव्हा आता खरं तर काव्या खूप रडत असते, कारण तिचं आता जीवावर खूप प्रेम असतं. मग आता ते फेरे घेत असताना तेवढ्यातच तेथे जीवा येतो आणि थांब दादा असं म्हणतो.
परंतु आता तो समोर पाहतो तर काव्या त्याच्या हाताला पकडून तेथे 7 फेरे घेत असते. तर आता नंदिनीसुद्धा तेथे आलेली असते, कारण जीवाने तिला त्या किडनॅपरपासून वाचवून तेथे घेऊन आलेला असतो. आता नंदिनी आणि जीवाच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा आता जीवा हा काव्याकडे पाहतो, तर पार्थ हा नंदिनीकडे पाहत असतो. पार्थचं लग्न काव्याबरोबर झालेलं पाहून जीवा हा खूपच रडतो. त्यावेळी आता नंदिनी सुद्धा खूप रडत असते, कारण आपल्या बहिणीला पार्थबरोबर लग्न करावं लागलं या विचाराने आता ती सुद्धा खूपच टेन्शनमध्ये येते. मग आता सर्वजण म्हणतात, नंदिनी ही नवरी मुलगी आहे, तिलाही असं अजिबात या वेश ओलांडून जाता येणार नाही, तिलाही लग्न करावंच लागेल. मग आता जीवाला तिच्याबरोबर तिथे जोडीने उभं करतात आणि मग जीवाबरोबर तिला लग्न करायला सांगतात. या वाड्यामध्ये सगळं काही उलटच घडलेलं असतं, त्यामुळे आता या लग्नांमुळे कुणीही खुश नसतं. नंदिनी जीवाचा हात धरून आता पुढे 7 फेरे घेण्यासाठी येते खरं, परंतु तिची नजर फक्त आणि फक्त पार्थवर असते, तर जीवाची नजर काव्याकडे आणि काव्याची जीवाकडे. असं त्यांचा आता लग्न सोहळा संपन्न होतो. परंतु आता घरातील सर्वजण तेथे टेन्शनमध्येच असतात, कारण इथे खूप मोठा अपशकुन घडलेला असतो आणि जे घडू नये तेच घडलेलं असतं. तर आता मित्रांनो, नंदिनीचं जीवाबरोबर लग्न होतं, तर काव्याचं आता पार्थबरोबर लग्न होतं. आता रम्याने तिचा बदला तर घेतलेला असतो, परंतु आता कशा प्रकारे नंदिनी आणि पार्थ हे एकत्र येतात, जीवा आणि काव्य हे एकत्र येतात, पाहणं खूपच मनोरंजक असं ठरणार आहे. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.